हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 43. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदैहिकं यतते च ततः भूयः संसिद्धौ कुरुनंदन. कुरुनंदना, तेथे त्याला पूर्वजन्मात केलेल्या साधनेच्या ज्ञानाचे फलित प्राप्त होते. यामुळे तो पुन्हा विशेष प्रयत्नपूर्वक योग साधना करू लागतो. तत्र शब्दाने मागील श्लोकात सांगितलेल्याशी या श्लोकाचा संबंध स्पष्ट केला आहे. अर्धवट योगयात्रा राहिलेल्या साधकाचा प्रथम पुण्यवंत लोकांशी संबंध येतो. नंतर त्याचा वैभव संपन्न किंवा ज्ञानसंपन्न कुळात जन्म होतो. तेथे त्याला योग साधना करायला पूर्णपणे अनुकूल वातावरण असते. तो तेथे योग साधना करतो. भगवंत श्री सांगत आहेत की या योग साधनेचे फळ त्याला पुढील जन्मी पूर्णपणे जसेच्या तसे मिळते. या जन्मी तो विशेष प्रयत्नाने योग साधना करू लागतो. त्या योगे तो आपली राहिलेली यात्रा पूर्ण करू शकतो. समजा आपण एक पुस्तक वाचत आहोत. पुस्तक वाचता वाचता आपल्याला एका महत्त्वाच्या कामाची आठवण होऊन आपण पुस्तक वाचणे थांबवून त्या कामाला निघून गेलो. ते काम झाल्यावर किंवा नंतर केव्हा तरी आपण पुन्हा जेव्हा ते पुस्तक वाचायला घेऊ तेव्हा अर्थातच आपण मागे वाचलेल्याच्या पुढे वाचायला सुरुवात करू. आपण मागे जे वाचले ते वाया जात नाही. तसेच येथे होते. आपली अर्धवट राहिलेली यात्रा आपल्याला पुन्हा पहिल्यापासून करावी लागत नाही. जेवढी यात्रा झाली असेल त्याच्या पुढे ती चालू होते. मृत्यूसमयी भौतिक धनदौलत नष्ट होते. ती येथेच सोडून जावे लागते. त्याचा पुढील जन्मी काहीही उपयोग होत नाही. कारण आपल्या भौतिक देहाचे पतन होत असते. परंतु आध्यात्मिक संपत्ती नष्ट होत नाही. ती जन्मोजन्मी मुक्ती मिळेपर्यंत आपल्यासह राहते. भौतिक संपत्ती ही परा म्हणजे दुसऱ्याची, येथील या विश्वामधील असते. ती देहपतनासह येथेच राहते. आध्यात्मिक संपत्ती ही स्व असते. ती आत्ममिलनापर्यंत स्वबरोबर प्रवास करते. कारण ती आत्मसंपत्ती असते. ती आत्ममिलनासाठीच असते. यास्तव आत्ममिलन पूर्ण होईपर्यंत ती स्वसोबत राहते. येथे बुद्धिसंयोग असा शब्द वापरला आहे. येथे बुद्धी याचा अर्थ केवळ ज्ञान असा घ्यायचा आहे. त्याला विशेष अर्थ आहे. भौतिक ज्ञान, संपत्ती, मालमत्ता ही देहादी इंद्रियांसाठी त्यांच्या लालन पालनासाठी असते. परंतु आध्यात्मिक ज्ञान, संपत्ती, केवळ ज्ञान हे आत्ममिलनासाठी असते. त्याचा देहादी इंद्रियांशी संबंध येत नाही. हे शुद्ध ज्ञान असते. यास्तव ते देहपतनासह नष्ट न होता संस्काराच्या रूपाने आत्मप्रवास करते. योग साधनेचे फळ संस्कार ही एक साखळी आहे. ती जन्ममरणाच्या फेऱ्यात संपुष्टात येत नाही. एका कडीने ही साखळी जन्मोजन्मी तयार होत जाते. जन्मोजन्मी ती दृढ घट्ट होत जाते. ही साखळी जेव्हा पूर्ण होते तेव्हा आत्ममिलनाने ती बद्ध होते. अजून एक मौजेची गोष्ट घडते. ती पाहण्यासारखी आहे. एखादा साधक सहजच योगज्ञान मिळवून जातो. असा साधक विशेष प्रयत्न करत नाही. काही वेळा त्याची योगी व्हायची इच्छाही असत नाही. परंतु एक दिवस, एक झलक, एक चमक, एक झटका त्याला योगी घडवून जातो. अशा वेळी त्याला वाटते की योगज्ञान मिळवायला कष्ट करावे लागत नाहीत. परंतु हा गैरसमज असतो. आतापर्यंतच्या निरूपणावरून लक्षात येईल की त्याने मागील जन्मात 99 घाव अगोदरच घातलेले आहेत. परंतु त्याला त्याचे विस्मरण झाले आहे इतकंच. त्यासाठी त्याने मेहनतीचे पहाड फोडलेले आहेत. त्याचा राहिलेला एक घाव या जन्मी त्याच्या हातून घातला गेला आणि तो साक्षात्कारी झाला. हरिओम.